अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते हा शुभ संकेत आहे विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। हेडमास्टर सारखी त्यांची भूमिका आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले। मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली। मी 1986चा शिवसैनिक आहे। ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे विजयाला आमदार करायचं आहे। 1988 मध्ये माझी शिफारस केली आणि महामंडळाच्या यादीत माझं पहिलं नाव देऊन 95 साली मंत्री केलं। शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात समर्पित नोंद असलेल्या नेत्याला महाराष्ट्र आज मुकलाय। तुतारी वाजवण्यासाठीच घेतलीये। सत्ताधारी यापेक्षा वाईट काय करू शकतात? त्यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी घेतली। आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवल्या जातात हा शुभ संकेत आहे। वंचित सोबत घेण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्यासोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याप्रमाणे चर्चेला तयार आहोत। प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच आंबेडकर आमच्या सोबत येतील। चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात। आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे त्यावरूनच आमचं ठरवू। वाजवण्यासाठीच घेतली आहे। आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडे काय शिल्लक? हे वाईट काय करू शकतात? आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही। आणि तुतारी असेल, मशाल असेल, तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली। तुतारी कधी वाजते? तुतारी शुभ कार्याच्या वेळेसच वाजते। अशुभ वेळेला तुतारी वाजवलं जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि आता पेटवारे मशाली आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते। आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच। तर मला असं वाटतं की महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे। आणि जे काही आता राजकारण घाणेरडं राजकारण जे झालेलं आहे, ज्याला राजकारणाची पातळी खालपर्यंत घसरवण्याचं पाप जे केलेलं आहे तसं भारतीय जनता पक्षाने, हे याला जनता तशी विटलीच आहे, वैतागली आहे आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे। नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसणार नाही। वंचितबाबत अनिश्चितता म्हणण्यापेक्षा बोलणे सुरू आहे। वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। वंचित सोबत राहावी त्यासाठी आम्ही ते म्हणतील त्या ठिकाणी बोलायला तयार आहोत। ते म्हणतील त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या सोबत राहण्यासाठी चर्चेला कुठेही खंड पडू देणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका आहे। आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला विश्वासाने मी सांगेल की ते वंचित आघाडी आंबेडकर साहेबांची काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर येईल आणि आम्ही चारही मिळून महाराष्ट्रामध्ये जे विष पेरलं जात आहे, जे राजकारण घाणेरडं राजकारण जे आहे त्यातून महाराष्ट्राला मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू। नाही असं आहे की 27 तारखेची अजूनही फिक्स नाही, टेंटेटिव्ह आहे। फिक्स झाली 1-2 दिवसात की त्यांना निमंत्रण दिलं जाईल। नाही आता आघाडीमध्ये असं काही डेडलाईन ठरवून होत नाही। चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात। तुम्ही म्हणाल की उद्याच झालं पाहिजे, परवाच होईल, असं होत नाही। शेवटपर्यंत चालत असतात, हे अनेक पक्षामध्ये चालत असतात। आता काही आघाडीमध्ये असलेले काही भारतीय जनता पक्षाचे काही सीटं वाटप झाले आहेत, सीट शेअरिंग झालं आहे, अंतिम फायनल झालं आहे, असं कुठे आहे? आम्ही कशाला घाई करायची? आम्हालाही पुढची काय स्ट्रॅटेजी आहे पुढच्यांची, त्या स्ट्रॅटेजीनं आम्ही वागू शेवटपर्यंत। पण मला वाटतं की या फरवरीमध्ये एंडपर्यंत हा तिढा सुटलेला दिसेल। 9 जागेचा करायला फोन केल्याची माहिती होती। नाही असं आहे की प्रश्न तुटेल शेवट। हायकमांड जे म्हणेल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी। उद्या राहुलजी म्हणतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब म्हणतील, मॅडम म्हणतील, तो अंतिम निर्णय असेल। त्यांनी सांगितलं की ते असं करा, तर आपलं तसंच करणार आम्ही। त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला। नाही असं आहे की प्रश्न तुटेल शेवट। हायकमांड जे म्हणेल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी। उद्या राहुलजी म्हणतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब म्हणतील, मॅडम म्हणतील, तो अंतिम निर्णय असेल।
त्यांनी सांगितलं की ते असं करा, तर आपलं तसंच करणार आम्ही. त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला. तिकडे गर्दी झाली आहे, आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे, तर जातील कुठे, दुसरं अंगण शोधतील ना. हेच चाललं आहे. तिथे एवढी गर्दी झाली 3 पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे अनेक जण जिथे नंबर 2वर भाजपचे होते ते संपर्कात आहे, जिथे नंबर 2 राष्ट्रवादीचे होते, जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केला आहे आणि भाजपला आता मोकळं सोडलं आहे, भाजपला विश्वास वाटत नाही, जिथे राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल, असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत. ते लाईन लांब झालेली दिसेल, बडी लंबी लाईन दिखेगी, एवढा मी विश्वासानं सांगतो. नाही, ते असं आहे, उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते. तो आशिष देशमुख पहिले कुठे, वडील काँग्रेसचा इमानदार शिपाई म्हणून भाषण केला, नंतर भाजपात गेले, भाजपामध्ये जाऊन रमले नाही, तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाज्यातून भेटतात. हा हौस्या नवशा गवशा आहे. हे यात्रेमध्ये जाणारा हौसा असतो ना, हौस्या नवसा आणि गवसा म्हणजे काय, काही हौस मिटवायसाठी जातो एक वेळा, काही गवसा म्हणजे काही गवसचं का म्हणून जातो, आणि मग शेवट काही नाही मिळाला हा नवस फेडायसाठी जातो. असा हा नवस फेडणारा, काही गवसचे का म्हणून गवसा म्हणजे भेटण्यासाठी 3 प्रकारचे लोक यात्रेत जात असतात. तशी त्याची इच्छा आहे त्या आशिष देशमुखाची. म्हणजे एक जातो हौस पुरवायसाठी, दुसरा जातो गवस्या म्हणजे काही गवसते का, पाकिट मारायला भेटते का, काही लुटायला भेटते का म्हणून, आणि तिसरा जातो नवस फेडायसाठी. हा नवश्यामध्ये मोडतो की गवशामध्ये मोडतो की हौशामध्ये मोडतो हे मला काही अजून कळत नाही आहे. हा पण तिन्हीमधला कुठल्या तरी प्रकारात हा आशिष देशमुख मोडतो आहे, म्हणून पुन्हा मागच्या दारवानं आमच्या दारवानं ठोकवतो आहे. धन्यवाद. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.